सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांच्या घरी गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी असेल. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन केले जात असेल. त्याच पद्धतीनं आमच्या घरीसुद्धा असे डेकोरेशनसाठी सामान वगैरे आणलं होतं आणि त्याचीच तयारी सुरू होती. तर आता हे बनवून वगैरे घ्यायचं आणि नंतर डेकोरेशन तयार करायचं. तर हा व्हिडिओ गणेश चतुर्थीच्या दिवशीचा आहे. तर हे सकाळपासून आम्ही डेकोरेशन सुरू केलेलं बनवण्यासाठी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवीन काहीतर डेकोरेशनसाठी स्पेशल गणपती बाप्पांसाठी बनवलं. तर हे जे होतं बघा सामान वगैरे ते सगळं आम्ही त्याला जॉईन करून घेतलं खाली आधी आणि नंतर ते पाठीमागं सेट केलं. तर ह्याच्यामध्ये खूप वेळ गेला. कालपासून काहीतरी नवीन बनवायचं ह्याचा खूप विचार सुरू होता. फायनली आम्ही हे बनवलं, फायनल झालं आणि त्याच्यानंतर हे बनवून घेतलं आधी आणि अशा प्रकारे डेकोरेशन वगैरे सगळं झालं आणि 5 वाजता गणपती बाप्पांना घरी आणलं. तर त्याच्यानंतर थोडंसं डेकोरेशन बाकी होतं. ह्याच्यासाठी एका टेबलावरती गणपती बाप्पांना ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर तयारी झाल्यानंतर आम्ही नंतर खूप उशीर झाला असता त्यासाठी आधीच गणपती बाप्पांना घरी आणून ठेवलं साईडला. आणि आता म्हटलं डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर आता आम्ही गणपती बाप्पांची सर्वजण त्याच्यानंतर डेकोरेशन वगैरे व्यवस्थित सर्व करून घेतलं आणि गणपती बाप्पांसाठी तांदळाची रास केली, स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याच्यानंतर गणपतीची प्रतिष्ठापना आम्ही सर्वांनी मिळून गणपती बाप्पांच्या जागेवर करून घेतली. तर आमच्या घरातील गणपती बाप्पा असे आहेत. तर सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन हे नक्कीच झालेले असेल. आनंदात उत्साहात आपण सर्वजण आपल्या गणपती बाप्पांची आतुरतेनं वाट तर बघत असतोच आणि त्याच पद्धतीनं आपल्या घरी सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत. त्याच पद्धतीने आमच्याही घरी गणपती बाप्पा आलेले आहेत. तर आता याच्यानंतर आम्ही सर्वांनी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केल्यानंतर तुम्हाला ह्याच्या पुढं मी दाखवेन की डेकोरेशन हे नक्की कशा पद्धतीने दिसते लांबून. तर ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या गणपती बाप्पांना सर्वात जास्त पदार्थ हा मोदक आवडतात. तर मोदकामध्ये सुद्धा खूप असे फरक आहेत की उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, मिठाईपासून बनलेले मोदक असतात. पण आमच्या घरी जास्त करून पूर्वीपासूनच ओल्या नारळाच्या खोबऱ्याचे मोदक, ते पण उकडीचे मोदकच दाखवले जातात आणि ती आमची परंपराच आहे. तर ही तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी सुद्धा तयारी सुरू होती आणि त्यानंतर आता आरतीची ही तयारी सुरू करायची होती. तर त्यासाठी आधी मी गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्या. तर दुर्वा वाहत असताना माझा कॅमेरा हा कसं होतं, एका हाताने कॅमेरा पकडायला लागतो, त्याच्यामुळं ते व्यवस्थित मला धरता आलं नाही. तरी पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी प्रयत्न केला. तर इथे गणपती बाप्पांना मी दुर्वा वगैरे वाहिल्या आणि त्यानंतर म्हटलं आज गणपती अथर्वशीर्षक पठण करावं, कारण गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत नक्कीच सर्वांनी गणपती अथर्वशीर्षक आणि गणपती बाप्पांच्या ज्या सेवा आहेत त्या नक्कीच करा. आणि मी त्याविषयीसुद्धा व्हिडिओ बनवला आहे बघा आपल्या चॅनलवरती. तर त्यानंतर मी म्हटलं आता पहिल्यांदा आपण गणपती अथर्वशीर्षक पठण करावं आणि गणपतीच्या ज्या सेवा आहेत त्या मी करून घेतल्या. तर प्रज्ञावर्धन स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, गणेश स्तोत्र हे सर्व मी पठण केलं आणि तुम्हीही तुमच्या घरामध्ये नित्यनेमाने ह्या सेवा नक्कीच करा. माझ्या सर्व सेवा करून झाल्या आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी गणपती बाप्पांची आरती करून घेतली. तर आता जे पूर्ण डेकोरेशन आहे ना ते मी तुम्हाला दाखवते ह्याच्यानंतर पुढे. गणपती बाप्पा ही बुद्धीचे देवता आहे आणि गणपती बाप्पांना सर्वात जास्त आवडत्या वस्तू असतील तर ते जास्वंदीचं फूल जे मी अर्पण केले ते आमच्या झाडाचंच आहे आणि दुर्वा तसेच मोदक ह्या वस्तू गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. पण गणपती बाप्पांना आपल्याकडून जर काय हवं असेल तर त्या आहेत सेवा. आणि आपल्या स्वामी भक्तांना आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. तर तुमच्याकडनं जेवढ्यात जास्तीत जास्त गणपती बाप्पांच्या सेवा होतील तेवढ्यात जास्त प्रमाणात गणपती अथर्वशीर्षक नक्कीच घरामध्ये पठण करा. गणपती अथर्वशीर्षक पठण केल्यानंतर तुम्हाला फलश्रुती ही नक्कीच म्हणायची आहे. सेवा चुकवू नका. आपण जेव्हा पण आपल्या हिंदू धर्मामध्ये नवीन कार्याला सुरुवात करतो त्यावेळेला आपण गणपती बाप्पांचे स्मरण करतो, गणपती बाप्पांचे पूजन करतो आणि नंतरच आपलं कोणतं पण कार्य असेल, कोणतं पण काम असो त्या कामाला आपण प्रारंभ करत असतो. त्यासाठी गणपती बाप्पांची सेवा करणं खूप म्हणजे महत्त्वाचं आहे.
आणि ह्या दिवसात तर तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढी तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा ही करायचीच आहे. आपल्याला ज्याच पद्धतीनं आपण आपल्या गणपती बाप्पांची सेवा करतो त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या स्वामींची सुद्धा सेवा या दिवसामध्ये करायची आहे. गणपती अथर्वशीर्षक हे पठण केल्यानंतर आपल्या घरातील ज्या पण कोणत्या नकारात्मक गोष्टी असतात त्यासुद्धा घरातून निघून जातात. आणि गणपती अथर्वशीर्षकला एक एक शब्द आणि एक एक ओवी इतकी महत्त्वपूर्ण आहे की तुम्ही ती शांत मनानं वाचून बघा, तुम्हाला नक्कीच त्यातले अर्थ समजतील. कारण हे गणपती अथर्वशीर्षक हे खूप श्रेष्ठ असे शीर्षक आहे. आणि त्यामुळं प्रत्येक भक्तानं, प्रत्येक स्वामी भक्तानं, प्रत्येक गणेश भक्तानं ह्या दिवसात जेवढे आपण आपल्या गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन, सजावट, प्रसादासाठी नवीन पदार्थ बनवतो. ज्या पद्धतीनं गणपती बाप्पांना लाडू खूप आवडतात, तसेच गणपती बाप्पांना खीरपुरीसुद्धा खूप आवडते. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे खोबऱ्याची वाटी आणि गूळ हे आपण सर्वजण आपल्या गणपती बाप्पांच्या जवळ ठेवत असतो. तर हा पदार्थ गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे. तसेच गणपती बाप्पांना फुटाणे आणि गूळ हे सुद्धा खूप प्रिय आहेत. त्यासाठी तुम्ही ह्या दिवसामध्ये गणपती बाप्पांच्या आवडीच्या पदार्थांना नैवेद्यामध्ये नक्कीच अर्पण करा. आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पांसाठी आपण डेकोरेशन करतो वेगवेगळ्या प्रकारे. तसेच गणपतीची प्रतिष्ठापना करतो घरामध्ये आणि आपण त्यांची सेवा करतो अनंत चतुर्थीपर्यंत. आता प्रत्येकाच्या घरी कुणाचा गणपती 5 दिवसाचा असतो, कुणाचा 7 दिवसाचा किंवा कुणाचा अनंत चतुर्थीपर्यंत म्हणजे 10 दिवसाचा असतो. तर ह्या दिवसामध्ये गणपती बाप्पांना आपल्याकडनं जर काय हवं असेल तर ते मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं सेवाच हव्या असतात. कारण ते फक्त किती भक्तिभावानं आणि किती श्रद्धेनं आपण त्यांच्या सेवा करतो ह्या दिवसामध्ये त्या सेवा त्यांच्यापर्यंत पोचतात. हे सर्व पदार्थ किंवा हे जे आपण सर्व करतो डेकोरेशन किंवा वेगवेगळे पदार्थ आणतो, आपण सर्वांना आपल्याला एक हौस असते की आपल्या घरी जोपर्यंत आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत, म्हणजेच वर्षातून एकदा गणपती बाप्पांचं आपण आगमन करतो आणि ते अगदी जल्लोषाने करतो. त्यामुळे सर्वांना वाटतं की आपण गणपती बाप्पांसाठी अशी सजावट करावी. पण आपण सजावट करतो, गणपती बाप्पांच्या आवडीचे नैवेद्य त्यांना सकाळ संध्याकाळ अर्पण करतो. जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्याकडं घरी आहेत तोपर्यंत आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढं आपण सर्व करत असतो. सर्व गोष्टी करतो म्हणजे त्यांना दुर्वा वेळेवर अर्पण करतो, सर्व करतो. पण आपण त्यामध्ये एक गोष्ट चुकतो कुठंतरी. कारण या दिवसामध्ये आपण गणपती बाप्पांसाठी ह्या सर्व गोष्टी करतो, सकाळ संध्याकाळ त्यांची आरती करतो, त्यांना नैवेद्य दाखवतो, हे तर आपण करत असतो. पण ह्या दिवसामध्ये आपण एक 10 ते 5 मिनटं तरी आपल्या गणपती बाप्पांच्या सेवेसाठी नक्कीच काढले पाहिजेत. ह्या दिवसात तरी सेवा केल्या पाहिजेत. कारण आपण एक मनुष्य म्हणून ह्या धर्तीवर आलेला आहोत आणि आपल्याकडनं थोडी का प्रमाणात पण सेवा होणं खूप गरजेचं असतं. कारण आपल्यासोबत फक्त ह्या सेवाच राहतात शेवटपर्यंत. त्यामुळं सेवा कधीही चुकवू नका आणि तुम्ही नक्कीच ह्या सेवा करा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला आमचा गणपती बाप्पा. आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना आणि सर्व गणेश भक्तांना श्री स्वामी समर्थ.